आजचे जे भगवद्गीतेतले 4थ्या अध्यायातले अत्यंत धुरंधर तोफखाना श्लोक ऐकले. ते आत्मसात इंटरनली प्रोसेसिंग. ब्रह्मार्पणम ब्रह्महवि ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. अरे अर्जुना, ते ब्रह्म सोडून दुसरं काहीच नाही रे बाबा, आणि मीच तो परब्रह्म आहे. विश्वास ठेव राजा. गॉड इज एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इज गॉड. सगुण साकार असो, निर्गुण निराकार असो, समोर दिसत असो नसो, उमजत असो नसो, सगुण अणु की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञ आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. अरे हे झंझट आत्ता सगळ्या डिझॉल्व होतील, सुटून जातील. सगळा कचरा नाहीसा होईल की. जादू व आश्चर्य वाटेल गेलं कुठे. अरे हा चमत्कार कसा झाला अचानक. सगळी ग्लानी गेली, सगळा उद्वेग गेला, सगळी ईर्ष्या गेली, सगळा मद सुटला. कुठे गेलं हे सगळं. चित्त इतकं शांत कसं झालं. समग्रम प्रविलीयते. सगळं सुटून जाईल. तसंच जसं यज्ञात इतकं काय काय टाकलं, किती लोकांनी, निरनिराळ्या लोकांनी निरनिराळा टाकला. कुठे गेलं. नुसती राख राहिली शेवटी. तसं तुझे सगळं जे काही वाईट आहे जीवनातलं, सगळ्या दुर्गुण, दुर्प्रवृत्ती, दुराचार, अन्याय, सगळं जळून राख किंवा विरघळून. कसं. जर एक अपेक्षा सोड बाबा. गतसंगस्य मुक्त. सुटका कर या नाटकातून आपली. असं तसं. तर जिथे आहेस, जशी आहेस तू, तिथल्या तिथे तू स्वतःला ज्ञानाच्या अवस्थेत पाहशील ग. तुझं चैतन्य ज्ञानरूपी ईश्वरात लागेल. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर. इतकं सगळं कार्य करूनही तरी तुला हे चिखल लागणार नाही. झंझट फ्री, मुक्त होऊन राहशील. इतकं करूनही जणू काही करण्याची आवश्यकता नसल्याचा अनुभव, सर्व प्राप्त असल्याचा अनुभव होईल. जर तू सिद्ध आणि असिद्ध अवस्थेत सम राहू शकली, दोन्हीला समान मानलं, झालं तर ठीक, नाही झालं तर ठीक, आली तर ठीक, नाही आली तर ठीक, बोलली तर ठीक, नाही बोलली तर ठीक, दिलं तर ठीक, नाही दिलं तर ठीक, नेलं तर ठीक, नाही नेलं तर ठीक. त्याच्याशी संबंध जे आहे, त्या क्रियांसोबत, अपेक्षांसोबत जर संबंध तोडून दिला, तर दोष व्यक्तीत नाही, दोष अपेक्षित आहे. वाईट व्यक्ती नाही, वाईट अपेक्षा आहे. प्रकृती वाईट नाही आहे, प्रकृती ईश्वराची शक्ती आहे, स्वतःची शक्ती आहे, माया आहे, महामाया आहे, देवी आहे, महादेवी आहे. तिने जे निर्माण केलं त्यात दोष नाही, दोष रहित आहे.
तिने निर्माण केलेल्या फळांमध्ये लागलेली अपेक्षारूपी कीड माझ्यात आहे, माझ्या चित्तात आहे. तिने तर सुंदर बगीचा बनवून ठेवला माझ्या भोवती. जेव्हा आवश्यक तेव्हा फळ एक तोडून खाऊन पोटही भरण्याची व्यवस्था केली. परंतु अपरिग्रह सोडून दिला मी, परिग्रह धरला. अजून पाहिजे, हेही फळ पाहिजे, तेही फळ पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, उद्यासाठी पाहिजे, परवासाठी पाहिजे, मरेस्तोवर पाहिजे. त्या महामायेवर विश्वास नाही ठेवला. महालक्ष्म्या तर खूप केल्या, पण लक्ष्मीवर एक क्षणही जीवनभर विश्वास नाही ठेवला. त्या पार्वतीवर, जगदंबेवर विचारसुद्धा नाही केला. नुसतं उदो भोला अंबामाईचा वरून पिंगा घालून, नारळ फोडून, आरत्या वाळून, तिथेच अडकून प्राणी मात्र प्राण्यासारखं जीवन. हाड टाकला तर शेपटी हलवली, गुर्र आला तर बसून गेला. तिच्यावर विश्वास असता तर तिने जी व्यवस्था केली आहे, प्रकृती निर्माण केली आहे, तिला स्वीकारलं असतं. जे आहे जसं आहे तसं माझ्यासाठी योग्य म्हटलं असतं. दुसरं काहीतरी दे नसतं म्हटलं, जसे की जणू काही तिला अक्कल नाही. अजून दे नसतं म्हटलं, जसं काही तिला समजत नाही किती आवश्यक आहे. तान्हं बाळ, जन्मजात शिशु कुठे आईला प्रश्न विचारते, कुठे आईवर अविश्वास करते, कुठे मनात विचार करते की हिला माहीत नाही, समजते की नाही, दूध द्यावं की काय, विष देऊन ठेवली ते. आई जन्मजात शिशूला विष देईल का? पोतना मावशी जर असेल तर विष कालवेल. आई नाही विष कालवणार, मावशी विष कालवेल. आपल्याच पुत्रासाठी पूतना, पूत ना, पूत म्हणजे पुत्र माझा. हा माझा नाही आहे ना, तिचं नाव का पूतना आहे? हा मरो ना, याचं काही हो, हा माझा पूत नाही आहे. कान्हाई आहे, यशोदेचा तर कान्हाई आहे. का? तिचाही नव्हता, पूतनेचाही पुत्र नव्हता आणि यशोदेचाही पुत्र नव्हता. पूतनेच्या मनातलं विष की हा माझा नाही, बस संबंध तुटला. यशोदेच्या मनात का नाही आहे, माझा नाही आहे, माझा का नाही आहे, माझाही आहे, माझाच आहे. आजा आजा रे कान्हाई. हे गोविंद, हे गोपाल, हे दयानिधे, अब तो शरण राखो. जय श्री कृष्ण. लव श्री कृष्ण.